सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि आपण सकाळी जात आहोत झेंडावंदनला. आज सकाळी मी लवकर उठले गाईज, फक्त तुमच्यासाठी. माझं लवकर आवरावं आणि करावं म्हणून. तर मी कशी दिसते आहे बघा. ब्रोच लावलं आहे, तिरंग्याचं ब्रासलेट घातलं आहे, ओढणी व्हाईट आणि ग्रीन कलरची पॅन्ट आहे. ती दिसणार नाही गाईज कारण की माझी कुर्ती लई लॉंग आहे म्हणून. कशी दिसते मला लवकर कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आपल्यासोबत मनीषा पण आहे. तर गाईज कशी दिसते मला लवकर सांगा. तर आता आपण जात आहोत क्रीडा संकुलला, जिथं की लातूरचा सगळ्यात मोठा झेंडा असतो. आणि तिथल्या झेंडावंदनला बघूया. आता 7:30 झाले तर आमच्याकडून मिस होते का काय होते ते. चला तर भेटूया आता तिकडे. तर गाईज नंतर आलो आम्ही क्रीडा संकुलला. बघा इथं खूप छान म्हणजे सगळेजणांनी व्हाईट म्हणजे सगळे म्हणजे नाही, क्वचित लोकांनी घातलं होतं. मग आम्ही विचार केलो की इथून मध्ये गेल्यानंतर जे म्हणजे छान असं काय काय बघायला भेटेल ते बघा म्हणलं. मग आम्ही आता इथून असं मध्ये चालत गेलो. वर आल्याच्या नंतर आम्हाला एवढे जास्त मुलं दिसली. मग आम्ही इथूनच बाहेर आलो. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बघितलो तर काय बघा, इथं रक्तदान चालू होतं. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणलं की इकडं जाऊन बसावं. मग इथं आम्हाला दिसलं की जे लोक शहीद झालेले होते ना, त्यांच्यासाठी हे सगळं गुलाबाची श्रद्धांजली वगैरे ते नव्हतं. आणि गाईज आपण वेळ दिलाच पाहिजे. मग इथं मोठे मोठे सर वगैरे आले होते, बसले होते. आणि खरंच एक सल्यूट तो बनता आहे ना बॉस. त्याच्यानंतर बघा नाही तर मोठे मोठे कर्नल साहेब त्यांना आले होते श्रद्धांजली त्यांना व्हायला. असं ते म्हणजे छान प्रकारे त्यांनी करणार होते वगैरे. इथे लोक जमले होते त्या कार्यक्रमासाठी. ते करतातच 15 ऑगस्टला म्हणून. त्यानंतर इथं दिसल्या मला थोड्याशा मुली वगैरे. आणि मुली वगैरे आता म्हणजे त्यांनी छान ड्रेसिंग वगैरे केलं होतं आणि त्यांनी जात होते. तर गाइस दिल की धड़कने तेज कर लो क्योंकि आपके सामने अभी आ रहा है हमारा झंडा. वाव, किती सुंदर दिसायला लागले. म्हणजे हे बघून एकच वाटतं की प्राऊड टू बी इंडियन. ह्या इंडियन फ्लॅगनं ह्या इंडियानं आपल्याला किती काय काय दिले. म्हणजे सो ग्रेटफुल. आपण ह्याच्यासाठी खूप ग्रेटफुल राहिलं पाहिजे. खूप आवडलं मला तर हे. तर गाईज आम्ही आता आलेलो आहोत. हे बघा आम्ही इथं बसलेलो आहोत. तर आम्ही बसलो होतो. आम्ही म्हणजे खोटं नाही बोलणार, आम्ही आलो आणि झेंडावंदन म्हणजे जस्ट झालं होतं 5-10 मिनिट. आम्हाला थोडासा लेट झाला. आणि मग आम्हाला असं झालेलं आहे की तिकडं सगळं म्हणजे वरचं मुलांनी सगळं पॅक झाल्यामुळं आम्हाला त्याचा फोटो पण काढता आणला आहेत. आम्ही तरी पण 1-2 क्लिप शूट केलेले आहेत. आता फोटो वगैरे करतो थंबनेलसाठी. आणि मला तर खूप छान वाटलं माझं लुक. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. बघा मनीषा तिरंगाची ओढणी घालून. आणि ना गाईज मला असं म्हणायचं आहे की मला असं वाटत नाही की म्हणजे अरे यार सकाळी उठले मला झेंडावंदन भेटलं नाही. पण आपल्याला म्हणजे देशासाठी आपल्याला थोडं तरी वेळ देणं म्हणजे आपण ह्या देशाचे नागरिक आहोत. आणि आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की इंडिपेंडन्स डे म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य दिन म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा त्या लोकांनी एवढं झटलेलं आहे स्वतःच्या प्राणाची बलिदान देऊन. म्हणजे हे मी तुम्हाला लेक्चर देऊन बोर करत नाही आहे, पण त्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपला हे केलेलं आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एवढी कष्ट केलेले आहेत. तर आपलं फर्ज एवढं सुद्धा बनत नाही का की त्यांच्यासाठी येऊन आपण सलामी दिली पाहिजे किंवा त्यांच्यासाठी थँक्यू म्हणलं पाहिजे. एवढं तर आपण करू शकतो ना ह्या देशासाठी, असं मला वाटतंय. म्हणून आम्ही सकाळी आलो झेंडावंदन मस्तपैकी. आमच्याकडून झालं नाही त्या गोष्टीसाठी, पण आम्ही आलो इथं शहीदांना ते असं छानपैकी श्रद्धांजली म्हणजे फुलं वगैरे ते देत होते, करत होते. तर खूप छान वाटलं मला. तर खूप छान वाटलं. माझी बेस्ट मॉर्निंग झालेली आहे आता. तर गाईज मी बोलत मला असं आठवलं की म्हणजे मी आणि मनीषा असंच गप्पा मारत होतो आणि मला अचानकच असं आठवलं. मी म्हणलं मनीषाला की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं म्हणलं लहानपणाच्या आठवण येते. पण लहानपणाचे दिवस काय होते ना, म्हणजे आई आपल्याला सकाळी उठवणं म्हणजे दरवेळेस मला आई तयार करत होती. म्हणजे आईनंच मला उठवली ह्यावेळेस पण, कारण की मी कितीही मोठे झाले तरी मला आईच उठवू शकते कारण की माझी झोप अशी उठत नाही, माझी झोप अशी होत नाही. तर मला असं वाटते की म्हणजे आईनं मला उठवली, पण दरवेळेस आई असं उठवत होती, केसाला तेल वगैरे लावून वेणी घालत होती, गजरा, ते युनिफॉर्म, टाय, बूट, सॉक्स. आणि बघा असं हे ब्रोच मी लावलंय तरी पण हे असं बघा, हे असं ब्रोच आणि असं छान बांगड्या. ते एक फीलच वेगळं होतं. म्हणजे शाळेला जायचं, बाबा शाळेला सोडायचे आणि आई सकाळी मस्तपैकी चहा आणि चपातीला तूप लावून म्हणजे शेकून देत होती. म्हणजे ती आठवणी, ते दिवस, म्हणजे ते गाणं म्हणतात ना आपण वो दिन भी क्या दिन थे. ती खरंच म्हणजे ते दिवस आणि त्या आठवणी
आठवणी खरंच येऊ शकत नाहीत. आणि मी कालच्या ब्लॉगमध्येच म्हणलेलं वाक्य परत म्हणत आहे की शाळेच्या शाळेच्या आठवणी ज्यांनी पण आत्ता शाळेमध्ये ते नाहीत आणि माझा ब्लॉग बघायलेत ना, तुम्ही आत्ताच एन्जॉय करून घ्या. नंतर तुम्हाला हे दिवस वापस भेटणार नाहीत. तुम्ही कितीही तडपलात आणि किती बी काही केलात तर तुम्हाला हे दिवस वापस येणार नाहीत. तर गाईज एन्जॉय करा. आणि आईनं मला तयार केली नाही, पण मी कुर्ती वगैरे घालून ते करून हे असं शूट वगैरे केले, सवरले. म्हणजे मला म्हणजे असं वाटलं की आई तयार करून मग आपण येत होतो तेव्हा आपण जास्त सुंदर दिसत होतो. आता मान्य आहे आपण असं कुर्ती घालून छान छान कानातले ते घालून करतो, पण जेव्हा आपल्याला आई तयार करते ना तेव्हा आपण सगळ्यात जास्त सुंदर दिसतो. बरोबर आहे का नाही गाईज? तर आता आम्ही पटपट फोटो क्लिक करून घेतो. मला वाटलं की हे सांगावं म्हणून मी क्लिक केलं. म्हणजे ती आठवणी आणि ते दिवस खूप भारी होते. मला ना आत्ता मी इथं बसले ना तर मला अजूनसुद्धा माझ्या डोळ्यात ते शाळेतल्या आठवणी आहेत. ज्यांना म्हणजे ज्यांनी शाळेतलं लाईफ संपलेली आहे, ज्यांना माझ्यासारखं शाळेची आठवण येत आहे त्यांनी नक्की मला कमेंट करा. मला एक काकू भेटलेले आहेत, त्यांनी आमच्यासोबत बसले होते. तर काकू तुम्हाला काय वाटतं 15 ऑगस्टला सगळ्यांनी वेळेतला वेळ देऊन यायला पाहिजे का नाही झेंडावंदनसाठी? हो, वेळेतला वेळ देऊन यायला पाहिजे. काकू पण आलेत बघा. घरातले कामं सगळे सोडून काकू म्हणजे अर्ध्याच्या वर केले असतील काकूनी आणि अर्ध्याच्या वर काकूनी सोडून काम आलेले आहेत. मग तुम्ही घरात बसून काय करायला, तुम्ही पण जायला पाहिजे. आहे का नाही काकू? बरोबर आहे का नाही? कामातलं काम सोडून काकू आलेले आहेत. तर काकूंसारखंच असं वेळातला वेळ आठवणी असतात आपल्याला सगळ्यांना. बघा काकू बनायला लागलेत. लहानपणीच्या त्यांना आठवणी असतात. काकू तुम्ही पण शाळेत असताना जात होतो का झेंडावंदन? बघा काकू पण जात होत्या. तर काकूंसाठी एक हार्ट कर द्या आणि आपण भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये. काकू बाय करा असं. बाय बाय. तर गाईस त्यानंतर आम्हाला एका दीदीनं छानपैकी झेंडा दिला, तर आम्ही मग त्याला मस्तपैकी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवल्यावर निघालेलो आहोत, व्हिडिओ काढलो, फोटो काढलो. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत घरी. तर आत्ता जास्त गर्दी होती ती गाईज, म्हणजे सकाळ नाही थोडंसं उशीर झाल्यावर थोडेसे लोक येत होते आणि मग आम्ही जात होतो. हे बघा इथं चांगलं सगळ्यांचेच फोटोशूट वगैरे मस्तपैकी चालू होते. आणि ह्या भैयानं काहीतरी म्हणजे लिहिलं होतं आणि मग मुलं होते म्हणून आम्ही तिकडं गेलो नाही, काय लिहिले बघायला. तर गाईज मी आणि मनीषा आलेलो आहोत. हे बघा तिनं आता ऑफिसला जाणार आहे आणि मी ॲज युजल घरी जाणार आहे. मनीषाच्या ऑफिसच्या थोडंसं जवळ होता, मनीषा ऑफिसला जाईल. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं राखीचं माझ्या दुकानावरलं शूट करायचं आहे. तेव्हा मनीषा येईल. पण आज गुरुवार पण आहे, स्वामी समर्थच्या पण मंदिराला जायचं आहे. आजचा पूर्ण दिवस आहे बिझी. तर बघू शकतो तुम्ही. तर आता ऊन आलेलं आहे गाईज. तर आता मी जाते घरी आणि मनीषा जाईल ऑफिसला. तोपर्यंतसाठी मनीषाला बाय बाय म्हणून नेक्स्टमध्ये ती लागलो. त्यानंतर आम्हाला एक चहाचं दुकान दिसलं आणि आम्ही तिथं मध्ये गेलेलो आहोत. आणि माझी बेस्ट फ्रेंड माझं पैसे देत होती चहाचे आणि मला काहीच लाज वाटत नाही, कारण की ते माझी मैत्रिणींना मी एकमेकांना शेअरिंग करू शकतो ना, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. त्याच्यामध्ये नंतर आम्ही घेतलो चहा. तर काही जिथं आम्ही दोघी चहा पित आहोत. चीअर्स. सकाळी गुळाचा चहा आहे आणि सकाळी मी प्यायला लागलो. आणि मनीषानं माझ्यासाठी पे केलेला आहे, कारण की मी बिना पैशाचे आले होते, कारण की मी सकाळी आपण काहीच खाल्लं नाही ना, चहा प्यावं आणि ऑफिसला जाऊ, कारण एकदा ऑफिसमध्ये गेल्यावर परत बाहेर एंट्री नाही आणि तिला ना वेळ पण भेटत नाही म्हणून. तर थँक्यू मनीषा चहासाठी. मस्त आहे. तर हे गाईज आता मी आलेली आहे, म्हणजे मस्तपैकी मनीषा तिकडून गेली, मग मी इकडून चालत तिकडं आलेले आहे. म्हणजे थोडंसं कमीच अंतर होता म्हणून मी आले. आणि आता मी दुकानी जाणार आहे. बाबा रेडी झालेले आहेत, पण ह्या अवतारात जाऊ शकत नाही. अवतारात म्हणजे खूप सुंदर ड्रेसिंग वगैरे झालेली आहे, केलेलं आहे, पण ह्याला हे नेटच्या वगैरे स्लीव्ज आहेत आणि लॉंग वगैरे कुर्ती आहे. आणि ह्या ड्रेसिंगमध्ये मला एवढी गरमी होईल, कारण की एवढं मी फॅनच्या खाली आहे तरी पण एवढा घाम यायला लागलाय ना. आणि तिथं तर फोकस वगैरे असते तर तिथं एवढी गरमी होते, तुम्ही साधा ड्रेस घाला तरी एवढी जास्त गरमी होते. त्याच्यामुळे मी ड्रेस चेंज करणार आहे. आणि ह्याच्यानंतर मनीषा येणार आहे दुकानी, परत स्वामी समर्थ वगैरे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार आहे. तोपर्यंतसाठी तुम्ही तुमचा इंडिपेंडन्स डे कसा साजरा केला? मला असं वाटलं होतं की तिथं गेल्यावर म्हणजे रॅली वगैरे असेल, NCCची परेड वगैरे असेल, पण तसं काही नव्हतं. पण तरी पण मला छान वाटलं, जे पण मी जाऊन वगैरे ते माझी मॉर्निंग तर छानच झाली. आणि तुम्ही कसा साजरा केला, इंडिपेंडन्स डे कसा साजरा केला आणि काय एन्जॉय केलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही थंबनेल म्हणजे सबस्क्राईबच्या ह्याला बेल आयकॉनला पण क्लिक करू शकतो. गाईज मी नवीन आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि तोपर्यंतसाठी भारत माता की जय. आज आहे प्रजासत्ताक
प्रजासत्ताक दिन तर आपण नक्की म्हणलं पाहिजे. जय हिंद, भारत माता की जय. आणि प्राऊड टू बी इंडियन. मी खूप मला गर्व वाटतं की मी भारत देशाची एक नागरिक आहे. आणि तुम्हाला पण तसं वाटतंय का? तर सगळ्यांनी तिरंगा झेंडाचे हार्ट मला कमेंटमध्ये करायचे आहेत. आणि जय हिंद. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.